तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी पिल्ल्याला सोडलं दूध प्यायला. ह्याचं दूध पिऊन झालं ना, मग गायला बांधतो तिकडं चरायला. ह्याला आता चरायला बांधत नाही मी, ह्याला इथंच टाकतो खायला जागेवरच. कांबळ जरा जास्त आहे राव आपल्या वासराला, जरा म्हणजे लई जास्त आहे. ह्या खड्ड्यात ना अगोदरच एक खाड आहे. तर आपले जुने बैल होते ना, तर इथं पुरला होता एक जुना बैल आपला ह्या डाळिंबाच्या बांधावर ना, तर त्याचं एक हाड आहे. म्हणजे आम्हाला वाटलं थोडंसं पलीकडे काय की, पण त्याच जागेवर आलं. त्याचं हाड आणखीन कुजलं नाही आणि तिकडं पण आणि त्याच्यात रस्सी निघली त्या बैलाची थोडी. थोडं पुढं घेऊन असे नाही घ्यायचे पप्पा, थोडं पुढं खोरं चिटकलं तर आज्यात पडं. अलीकडंच होती ना पप्पा. ते काय झालंय, त्याचं शरीर रात्री प्राण गेलाय ना, तर त्याच्यामुळे हातपाय कडक झाले त्याचे. ताज्यात बघितलं असतं ना, तर मग हातपाय वळले असते, पण आता हातपाय वळत नाहीत त्याचे. थांब 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 थांब. थांब थांब पप्पा देते. भारी होती राव, तयार बिल्ले होती बाबा, आदत होती. ते खाण्यात आलं त्याच्या काहीतरी. फोड ना तो पुढे. नाही घेते त्याचा इथे मागच्या पायापाशी फोन पडलाय, मागच्या पायात. गुलाल टाकायचं पुढे थोडं. फोड ना, टाक तूच. पप्पाकडे दे एकदम. आपला एक बैल आहे ना, तर ह्याच जागेवर पुरलं होतं अगोदर एक. आणि तिकडं पेरूचं झाड दिसतंय ना आपलं, तर त्या पेरूच्या झाडापाशी दुसरा बैल पुरला होता. आणि ते जय विजय तर तिकडे घराकडेच पुरले होते, ते तर वेगळेच आहेत. पण आधीचे 2 काळे बैल होते ना, तर ते इकडं पुरले होते. काळे म्हणजे गावरांमध्ये होते.
करायची चालू आहे काल आणलेल्या ज्वारीची. भैया लावतोय कडबा मिशनमध्ये आणि इकडे पिल्ल्याला मी कुट्टी करून ठेवली चांगली खायला. त्याला आणखीन थोडा पाला टाकतो ह्याच्यात. ओके राव, ह्याची एक लय काळजी घ्यावं लागते बरं का. जरा एक आणखीन 2-1 महिने जरा तब्येती येईपर्यंत. चला आता आपण गुरांना खायला टाकून घेतो. गव्हाणीच्या गुरांना खायला टाकून झालंय. राणी ए बाई खाना पुढं आहे ना पुढं खाना. सगळे खातेत ना, सगळे खातेत. हे खाली बसून खाते आता. त्याच्या समोरचं एक खालचं कॅरेट घेतलं ना, ते आता खाली बसून खाते. ह्याचा खायचा काहीच प्रॉब्लेम नाही, त्याला पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी प्यायचं कळत नाही. राणी थांब, काना मागून घेतो मोरके. तर बैल खातेत. बैलाचं खाऊन झालं ना थोडा वेळ मग बैलांना कामावर न्यायचं आहे. ज्याला कुट्टी खायला ठेवली आणि किल्लरीला बी जागेवरच कुट्टी खायला टाकली. हिला आज बांधलंच नाही, बरेच जागेवरच. आता मी चाललो काटवातल्या शेतात. तर आज मी आलो काटवातल्या शेतात. पाठीमागं बैल आहेत ना, तर आपलं डुबायचं चालू आहे. काटवातली सोयाबीन हे बघा, अशी आली सोयाबीन. जरा पातळच आहे, जास्त काय दाटवाट नाही, पण बरी अशीच. खालचं जे छोटं शेत होतं ना विहिरी बसलं, म्हणजे ह्या शेताच्या बाजूला एक छोटं शेत आहे, तर त्या शेतातली सोयाबीन डुबून झाली. आणि आता आम्ही डुबतोय वरच्या शेतातली सोयाबीन. तर इकडची सोयाबीन डुबून झाली आणि इकडची थोडी सोयाबीन डुबायची राहिली. हे बघा बैल उभा आहेत ना, पलीकडच्या बाजूची डुबायची झाली आणि इकडची डुबायची राहिली. आत्ता आम्ही थोडंसं बैलांना विसाव दिला आहे, रवंत करतायत बैल. आम्ही 3 डुबे धरलेत, आई पप्पा आणि मी तिघांनी 3 डुबे धरलेत. आई इकडं ऊसातलं गवत काढत होती, मग 3 डुबे धरलेत ना, तर त्याच्यामुळे आईला बोलवलं. आणि आईसोबत आहे ना, तर त्याच्यामुळे आपण 1-2 वेळेस थांबलोत पण. आणि आपले बैल पण दमाने चालतात, त्याच्यामुळं एवढं काय जास्त खायला काम पडत नाही. म्हणजे मग पाठीमाग मला एक कमेंट आली त्याच्यामुळं एवढं. आणि आज पण आभाळाचं वातावरण आहे, पण पावसाच्या अगोदर आपलं डुबायचं होईना आज. तुझा डाबा चला झालं बा आता डुबायचं. लास्ट चक्कर, ते बी छोटी चक्कर आहे. लास्ट शेवट झालं. एवढं शेट डुबायचं काटवातलं, म्हणजे आता काटवातलं सगळंच डुबायचं झालं आज. आपल्या शेतात ना गवतलं होतं, म्हणजे जास्त करून हराळ होती ना, तर हराळीमुळं लय वेळ लागला डुबायला. आणि यायला पण उशीर झाला होता. घरचे सगळे काम उरकून आलो होतो ना, तर 1 वाजली होती यायला. आता वाजले 4:30. तर किती 1 ते 3.5 तास लागले. एवढं पूर्ण डुबून आलं. खालचं पाठीमागचं ते छोटं शेत आणि हे वाला शेत, पण या दोन्ही शेतात गवतलं होतं. गवत म्हणजे जास्त करून हराळ होते. आणि आपले बाजरी होती ना अगोदर, तर बाजरीचे बुडके पूर्ण कुजले नाहीत, तर त्याच्यामुळे बुडक्याचं वसन लागत होतं. लय उशीर लागला एवढं व्हायला. आता जातो घरी. मी घरी आलो होतो, जेवण वगैरे केलं, बैलांना जागेवर बांधलं होतं. बैलांना खायला नव्हतं टाकलं, कारण मला त्यांना चारायला न्यायचं होतं. आणि आता मी जाणार आहे बैलांना चारायला घेऊन. अगोदर थोडीशी ज्वारी कापायची, ज्वारी कापून झाली ना मग बैलांना चारायचे. आणि ज्वारी आज लवकर कापून होईल, कारण की आई भैया सोबत आहेत ना त्याच्यामुळं. आणि हरण्याला आज मी घरीच राहून देणार आहे. काल त्याने माझ जरा फजितीच केली, मोरकी नाही त्याला, त्याच्यामुळे तो कशाला बांधला ना तर राहत नाही. आणि सारखं म्हणजे बैलगाडीत मी जे ज्वारी टाकतो बैलगाडीत, ती बैलगाडीतलं ओढून खातोय. त्याच्यामुळे आज हरण्याला नेणार नाही, आणि वेळ पण कमी ना, त्याच्यामुळे हरण्या तो आजच्या दिवशी इथंच घरी बस. तुला पप्पा पाणी पाजते, नाही तर मग आल्यावर तुला पाणी पाजायचं. हां, आता मी बैलांना घेऊन, कारण की बैल कामाला चाललेत आणि त्यांना घरी मी खायला नाही टाकलं. आता चारावं लागेल त्यांना. सकाळी खायला टाकलं होतं त्यांना, पण आता कामाला चाललेत ना दिवसभर. आणि आपले हे पाठीमागचे गुरं आहेत ना, हे गावरान, तर हे आज घरीच होते, कारण की पप्पा माझ्यासोबतच होते ना शेतात मशागत करायला. म्हणजे डुबाय चालू होतं आपलं, त्याच्यामुळं हे सरजे चल. त्याच्यामुळे पप्पाने मग आज गुरं सोडली नव्हते, पण बाकीच्या गुरांना खायला टाकलेलं आहे शिवश्रीला आणि त्यांना. हे सरजे चल ना. गाय मध्येच बांधली बाबा ही.
बैल तिकडं बांधलेत चरायला, चिमण्या इकडं आणि सरजा पलीकडं. आम्ही कापतात कडवळ ज्वारी. ही एवढी ज्वारी कापली आम्ही. आई भाई आम्ही आता झाली ज्वारी कापायची, बैलगाडीत भरून घ्यायची. मग मी थोडं वेळ बैल हिंडवतो इथं. मग आईन भैया जातील घरी. आता मागं बैलगाडी भरून ठेवली आणि आई पण गेली. आईने मला बैलगाडी भरून दिली आणि आता आई चालली घरी. मी आता बैलांना थोडं हिंडवतो. त्यांनी खाल्लंय बी, इथं बांधले होते तेव्हा. आता थोडं हिंडवतो बी त्यांना. पहिले इथं चरतेत, आपल्या सोयाबीनच्या शेताला गोल फिरून आलेत चरत चरत. आता ह्या बांधाला चरतेत कडवळाच्या. बघू जमलंच ना तर उद्याच्याला आपण हे सोयाबीन पण डुबून घेऊ. जर वेळ भेटला तर बघू, जमलंच तर. आता अंधार पडायला सुरुवात झाली. हा थोड्या वेळात जाणारच आहे मी घरी. बैल ह्याच बांधायला चरतात आणखीन. चिमण्या ज्वारी खातो काय? असं ॲडवण करतो म्हणून तर हरण्याला आणलं नाही. परत हे बी ज्वारी खाते. चला आता मी चाललोय घरी. म्हणजे हौदापाशी आलोय मी आता. जस्ट बैलगाडी सोडायची, बैलांना पाणी पाजायचं, मग झाले सगळे कामं. आणि तेवढं पिल्ल्याला, पांढऱ्या पिल्ल्याला दूध एक पाजायचे, मग कामं झाले. बैल आता चरलेत, भरपूर पाणी पितील परत आल्यावर. थांब थोडं थांब.